भाजपचा जो खोटारडापणा आहे, ज्याप्रमाणे 2014ला मराठा आरक्षणाचं भूमिका मांडून सत्तेमध्ये आलेली भाजप गेल्या 10 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एक तणाव निर्मिती झालेली आहे, जी अस्थिरता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, एकमेक समाज भांडतात आहेत, अशी जी परिस्थिती झाली त्याच्यावरची गंभीर चर्चा झाली। काँग्रेसची भूमिका त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट करतो आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जी जनगणनेची जातीनिहाय भूमिका मांडलेली आहे त्याच्यातूनच हे सगळे प्रश्न सुटू शकतात, कारण की हे संविधानिक प्रश्न आहेत। पण ज्या पद्धतीनं फोल घोषणा करून मताचं राजकारण करण्याचा जो बीजेपी खेळ खेळत आहे, त्या बीजेपीला उघडं करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि वास्तविकता आम्ही मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या समोर मांडणार आहोत। त्याच्यावर येतो दुसरा विषय आमचा राज्यातल्या दुष्काळातल्या परिस्थितीबद्दलचा होता। महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आज दुष्काळाची निर्माण झालेली आहे, 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झालेले आहेत। महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये कोरडा दुष्काळ पडलेला आहे। ज्या भागात थोडे पिकं आली त्याला अजूनपर्यंत खरेदी समर्थन मूल्यांची सुरू झालेली नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चीड या निमित्तानं सुरू झालेली आहे। समोर दिवाळी येते आहे, सरकारने अजूनपर्यंत गेल्या काळातलंही अवकाळी पावसाची मदत दिली नाही, आता अजूनही दुष्काळ जाहीर केलेला नाही आणि त्याबद्दलचं पूर्ण राज्यभर तालुकानिहाय जिल्हानिहाय तहसीलदार जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या पंधरवाड्यात सगळीकडे आंदोलन करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे काँग्रेस उभी आहे आणि सरकारशी 2 हात करायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। हा एक संदेश आम्ही या निमित्तानं जाऊ। शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय काँग्रेस आपलं हे आंदोलन जसं जसं त्या ठिकाणी लढाई करावी लागेल ती करत राहील। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण उडता पंजाब महाराष्ट्र करण्याचं काम बीजेपीच्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीने झालेलं आहे, मुंद्रा पोर्टच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या देशामध्ये जे ड्रग मोठ्या प्रमाणात येतो आहे आणि त्या ड्रगच्या माध्यमातून महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ड्रगचं जे काही साठे सापडत आहेत, नाशिकमध्ये जे ललित पाटील त्याला ज्या पद्धतीनं सवलत देण्यात आलेली आहे, आमची मागणी त्याच्यामध्ये आहे की काही सट्टेबाजी करणारे लोक आहेत, त्यांनी मोठे मोठे गुन्हे केलेले आहेत, त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे। आमच्या शासनाने त्या काळामध्ये निर्णय केला होता, त्याला एक कमिटी बनवली होती आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्याला जेलमध्ये राहिला की त्याला तिकडे आजारी तो आहे हे सगळे तपासून त्याला त्या दवाखान्यात भरती केलं पाहिजे। पण आज आपण पाहिलं ललित पाटीलचे जे फुटेजेस तुमच्या टीव्हीवरच दाखवण्यात आले होते, तो एकदम त्याची तब्येत चांगली होती, तो त्याच्या मैत्रिणीबरोबर काही अय्याशी करत होता, अशा पद्धतीचं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दाखवण्यात आलं। मग याच्या मागं कोण याच्या जे नवीन पिढीला बर्बाद करणारं, अनेक तरुणींनी आत्महत्या केली, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आर्थिक उद्ध्वस्त झालेत, शारीरिक उद्ध्वस्त झालेत, अशा या ललित पाटलाला या सरकार कशी मदत करते आहे असेही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि राज्यामध्ये असे किती बदमाशांना हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, ही आता हे तपासण्याची वेळ आता या निमित्तानं झालेली आहे। काँग्रेस पक्ष या ड्रग माफी आणि ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्र ड्रगच्या गर्तेमध्ये आणून नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम जे बीजेपीचं सरकार करते आहे, याच्या विरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करेल। येणाऱ्या अधिवेशनामध्ये याचा पूर्ण जवाब आम्ही सरकारला विचारू आणि सरकारला उत्तर द्यायला आम्ही भाग पाडू। सर, एक मराठी प्रश्न, दुष्काळासंदर्भातला एक मराठी प्रश्न। तुम्ही म्हणाल की राज्यातले फक्त 40 तालुके दुष्काळामध्ये 2 नंबरच्या ट्रिगरमध्ये घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, फक्त 40। हे पॉलिटिकली हा पद्धतीचा राज्य सरकारने निर्णय केलेला आहे, कुठलाही ऑथेंटिक नाही आणि जी काही परिस्थिती आज आहे ती भयावह आहे।
राज्य सरकार राजकीय त्या पद्धतीचं वागते आहे. मदतीचं कुठलाही त्या ठिकाणी सरकारला घेणे देणं नाही अशा पद्धतीची भूमिका आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मराठा आरक्षणासंबंधी काय सांगाल? ते आम्ही की राज्यात सांगितलं ना आता. दिवसेंदिवस साखळी उपोषण. सांगितलं आम्ही आता. कोर कमेटी सर हिंदी में बताइए, आज की कोर कमेटी की बैठक में किन अहम मुद्दों पर चर्चा हुई? महाराष्ट्र में जो राजकीय परिस्थितियां है, आरक्षण का मुद्दा जो बीजेपी ने जो बीज बोया था 2014 में, मराठा समाज को आरक्षण न देने की वजह से राज्य में जो अस्थिरता और समाजों में आपस में लड़ाई जो शुरू हो चुकी है, ये तुरंत रोकना चाहिए। और हमारे नेता राहुल गांधी जी ने जो भूमिका जाति यहाँ जनगणना की रखी है, उसी के आधार पर ये सभी प्रश्न छूट सकते हैं और उसको रास्ता कैसा बनाने का ये कांग्रेस पार्टी ने अपनी भूमिका तय कर ली है। और राहुल गांधी जी का जो मुद्दा है उस मुद्दे को आगे बढ़ाकर लोगों को न्याय देने की भूमिका कांग्रेस पार्टी की ओर से की जाएगी। महाराष्ट्र में जो दुष्काल की स्थिति है उसके ऊपर भी गंभीर चर्चा हुई। महाराष्ट्र में 1 सितंबर से पीने के पानी का टैंकर शुरू हुए, कई भाग में सुखाड़ हो चुका है, कई भी एरिया में फसल निकली है तो वहाँ पर सरकार सपोर्ट प्राइस के सेंटर खोल नहीं रही है। राज्य में किसानों की आत्महत्या बड़े पैमाने में बढ़ चुकी है और ऐसे परिस्थिति में कांग्रेस ये आने वाले 15 दिन के अंदर पूरे राज्य में तालुका से लेकर जिले तक आंदोलन करेंगी। ये निर्णय हमने आज लिया है। दूसरा महत्व का कि जैसे उड़ता पंजाब की स्थिति महाराष्ट्र में बनी है, गुजरात के मुंद्रा पोर्ट से जिस तरह से ड्रग विदेश से लाकर पूरे देश में फैलाया जा रहा है, वही उसी का असर आज महाराष्ट्र में हमको देखने मिल रहा है। नासिक में जो ड्रग माफिया को पकड़ा गया, उसको दवाखाने में जिस तरह से सुविधा उपलब्ध करा दी गई थी, हमारी सरकार तब थी कि किसको जो ज़्यादा बीमार है कि नहीं है, उसकी जो कमेटी बनाई गई थी। लेकिन ये सरकार में ये माफिया को सुविधा देने का काम हुआ है। आपके ही मीडिया के माध्यम से ललित पाटिल को जो सुविधा दी गई थी वो हम पूरे देश ने देखा है। तो ये सरकार ऐसे ड्रग माफिया को क्यों सपोर्ट कर रही है, ये सवाल खड़ा होता है। आने वाले अधिवेशन में हम ये सवाल खड़े करेंगे और जो स्थितियां आज महाराष्ट्र में, इसके बारे में गंभीर चर्चा हमारी हुई है। सर मराठा आरक्षण को लेकर क्या कहना चाहेंगे? मराठा आरक्षण को लेकर भी आत्महत्याएं हो रही है, क्या कहना चाहेंगे? उसी बारे में हमने चर्चा की है। हमने कहा कि राहुल गांधी जी ने जो जातिनीय जनगणना का मुद्दा उठाया है, जो केंद्र सरकार 2 ही चीज़ों में बंटवारा कर रही है, एक अमीर और एक गरीब। देश के प्रधानमंत्री जी ने जिस तरह से कहा कि अब गरीब जात हो गई है, तो इसका मतलब है कि प्रधानमंत्री जी ये देश में 2 ही जातियाँ डिसाइड करने वाले हैं और बीजेपी का असली चेहरा उसमें सामने आता है। जो हमारा संविधान कहता है कि हर 10 साल में जातिनीय जनगणना हो और उसी आधार पर जो पिछड़े लोग हो, गरीब हो, जो आर्थिक, एजुकेशनल और सामाजिक जो कमज़ोर हो, उनको पूरी ताकत सरकारों ने देना चाहिए, उसको मुख्य धारा में लाना चाहिए। वही भूमिका हमारे नेता राहुल गांधी जी रख रहे हैं। उसी का प्रचार और मुहिम हम कांग्रेस पार्टी पूरे महाराष्ट्र में करेंगे और उसी के माध्यम से जो आरक्षण के मुद्दे हमारे राष्ट्र में खड़े हुए, उसमें न्याय देने की भूमिका कांग्रेस पूरे ताकत के साथ आरक्षण के मामले में जो मराठा समाज आंदोलन कर रहे हैं उनको देंगे। लोकसभा चुनाव को लेकर कांग्रेस की क्या रणनीतियां हैं? अभी लोकसभा के चुनाव के बारे में, अभी जो 5 राज्यों के चुनाव चल रहे हैं उसमें हमारे पूरे नेता उसमें लगे हुए और जैसे ही 5 राज्यों के चुनाव के बाद लोकसभा के विषय में चर्चा होगी। मराठा आरक्षण को लेकर मराठा आरक्षण को लेकर क्या स्ट्रेटेजी कांग्रेस की होगी? बता दिया। ये विधानसभा के चुनाव के बाद 5 राज्यों, देखो ये बीजेपी का असली चेहरा है कि कुछ दिन के बाद भारत का भी नाम पूछेंगे ये लोग। मूल सब्जेक्ट है कि आज जो स्थितियां है कि इंडिया का विरोध कर रहे, यही इंडिया स्टार्टअप कर रहे थे, यही इंडिया का ये कर रहे थे, अब इंडिया का इतना गुस्सा क्यों? तो ये सवाल पूछेगा ये, क्योंकि ओछेपन की राजनीति बीजेपी कर रही है, ये स्पष्ट हो चुका है।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.